हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. पण आजचा दिवस आमच्यासाठी काही सुखाचा आणि समाधानाचा नाही आहे. कारण की आम्ही आता निघालो आहोत हॉस्पिटलमध्ये. तर दिवस आहे रविवारचा आणि सकाळची वेळ आहे. सकाळी सकाळी आम्ही निघालो आहे वाशीच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये, जे नवी मुंबईमध्ये आहे, तिकडे निघालो आहे. कारण की काल ना शनिवार होता आणि शनिवारी 12वीचा पेपर होता. तर 12वीचा पेपर देऊन घरी परत येत असताना माझ्या मामाच्या मुलीचं ॲक्सिडेंट झालं आणि रिक्षाची धडक बसली तिला आणि असं ना डोक्यावरती जोरात ती आपटली आणि डोक्याला एकदम भयंकर असा फटका बसला. त्यामुळं ना तिच्या कानातून, नाकातून आणि तोंडातून असं रक्त येत होतं. एवढं म्हणजे भयंकर मार लागला तिला डोक्याला. आणि त्यामुळं ना तिला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. म्हणजे अगोदर महानगरपालिकेमध्ये नेलं होतं त्याच रिक्षावाल्याने, ज्यांनी धडक दिली त्याच रिक्षावाल्याने. अगोदर महानगरपालिकेत नेलं, पण महानगरपालिकेतल्या लोकांनी ना तिला नायर हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. खूपच क्रिटिकल केस आहे आणि त्यामुळं तिला इथं उपचार होणार नाही, तर नायर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा असं त्यांनी सांगितलं. तेव्हा ना तिथल्या एका सफाई कर्मचाऱ्यांनी ना तिच्या गळ्यातली ID बघितली आणि तिच्या कॉलेजवाल्यांना त्यांनी संपर्क केला आणि तिचे कॉलेजवाले डायरेक्टली आले आणि त्यांनी ना तिला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तेव्हा तिचा ना तिथं उपचार चालू आहे आता सध्या. आणि काल जेव्हा ॲक्सिडेंट झालं होतं ना, त्या टायमाला खूपच भयंकर स्थिती होती. पण आज थोडंसं ती स्टेबल आहे असं कळालं आम्हाला. कारण की रात्रभर म्हणजे तिच्यावरती ट्रीटमेंट चालू होती आणि आत्ता थोडंसं ती ना डोळे वगैरे उघडते आणि थोडंसं शुद्धीवर आल्यासारखी झाली आहे असं म्हणजे आम्हाला कळालेलं आहे. तर आता आम्ही निघालो आहे. म्हणजे रात्र ना कशी जाईल, किती कठीण रात्र गेली आमचं आम्हालाच माहिती आहे. कारण की जेव्हा ते कळालं ना तेव्हा म्हणजे मला काय वाटलं की थोडंसं असं धक्का वगैरे लागला असेल रिक्षाचा, हाताला पायाला वगैरे कुठंतरी लागला असेल थोडंसं. एवढं काही जोरात एवढं भयंकर झालं असेल असं मला काही वाटलं पण नव्हतं अंदाज. पण रात्री माझ्या बहिणीने फोन केला मला आणि तिने जी काही परिस्थिती होती ती तिने सांगितली की ताई तिला ना खूप जोरात लागलेलं आहे डोक्यामध्ये आणि तो रक्त वगैरे आलं आहे तिला नाकातून, तोंडातून वगैरे आणि खूप म्हणजे क्रिटिकल तिची परिस्थिती आहे असं तिने सांगितलं. तेव्हा ना ती रात्र कशी जाईल आणि कधी मी तिला बघेन, कधी तिच्याकडे जाईन असं मला वाटत होतं. त्यामुळं ना आम्ही सकाळी सकाळी निघालो आहे तिकडे. तर अनुष्काला सांगितलं की तुझं तूच आता कर, काय करायचं ते जेवण वगैरे तुमचं तुमचं स्वयंपाक वगैरे बनवा, करा. आम्ही फक्त दोघं नवरा बायको उठलो, अंघोळी केलो आणि चहा वगैरे घेतला आणि डायरेक्टली निघालो इकडे. तर आता इथे आम्ही पोहोचलो आहे मापा ब्रिजवरती आणि आता डायरेक्टली जाणार आहोत आम्ही घरी जाणार आहोत. कारण की ना सगळेजण घरी आहेत, सगळे नातेवाईक. कारण की हॉस्पिटलमध्ये थांबण्याची कुणालाच परमिशन नव्हती आणि फक्त समीक्षाची मम्मी आणि पप्पा दोघंजणच आहेत हॉस्पिटलमध्ये. बाकी सगळ्यांना घरी पाठवून दिलेलं होतं. त्यामुळं सगळेजण घरी आहेत आणि आता आम्ही गेलो घरी की मग सगळेजण मिळून जाता येईल हॉस्पिटलमध्ये. आणि फ्रेंड्स यानंतरचा जेव्हा आम्ही घरी पोहोचलो ना त्यानंतरचा आम्ही व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही. कारण अशा परिस्थितीमध्ये व्हिडिओ वगैरे बनवणं हे काही सुचत नसतं. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या माणसांना सांभाळणं हेच मेन महत्त्वाचं असतं. त्यामुळं मी ह्याच्या पुढचा काही व्हिडिओ बनवलेला नाही. आणि आता हा व्हिडिओ आहे सोमवारचा. तर डायरेक्टली सोमवारीच मी सकाळीपासून हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि काल ना ॲक्च्युली आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि पूर्ण आमचा दिवस तिकडंच होता. कारण की तिथे ना टायमिंग एक ठरवलेला टायमिंग होता. म्हणजे 11 ते 12 या वेळेतच आपण पेशंटला बघू शकतो असा टायमिंग होता. आणि ना भरपूर लोकं आले होते तिला बघण्यासाठी, समीक्षाला बघण्यासाठी. भरपूर लोकं आले होते एरियामधले. त्यामुळं ना सगळ्यांना फक्त 1-1 मिनिटाचाच वेळ भेटला आणि मग त्या ह्याच्यामध्ये ना मी गेले आणि 1 मिनिटभर फक्त तिच्याकडं बघितलं आणि तिला फक्त विचारलं की बरं तर वाटतंय ना तुला? तर तिने ना फक्त असं डोळे उघडझाप केले आणि माहिती नाही की तिला मी बोललेलं कळालं की नाही हे पण माहिती नाही. पण एवढं मात्र की तिने डोळे ना उघडझाप केले बघून आणि अशा अवस्थेत तिला बघणं ना हे खूप म्हणजे मनाला चटका लावणारं होतं. कारण की एकदम खेळखोर, एकदम मस्तीखोर मुलगी आणि एकदम धाडसी, डेरिंगबाज, कशाला न भिणारी मुलगी अशा शांत अवस्थेमध्ये बघितलं ना, तर मनाला एकदम खराब वाटलं ते. आणि
त्याच ह्या परिस्थितीमध्ये माझे मामा आणि मामी पण होते. म्हणजे एकदम घाबरलेले, एकदम दुःखामध्ये असलेले. म्हणजे आता आई-वडील आहेत ते शेवटी. आपल्या लेकीला ह्या वयामध्ये अशा अवस्थेत बघणं हे कुठल्याच आई-वडिलांना सहन होणार नाही. अशी परिस्थिती होती आणि त्यामुळं ना तिथे गेले, बघितले तिला आणि कितीही हे जरी वाटलं ना, वाईट जरी वाटलं तरीसुद्धा पॉझिटिव्ह राहावं लागतं अशा परिस्थितीमध्ये. कारण की आपण जर स्वतः जर आपण नातेवाईकांनी जर खचून काही हे बोललं तर मग शेवटी ते तर आई-वडील आहेत, त्यांना तर जास्तीच दुःख होणार. त्यामुळं त्यांच्यापुढं आम्हाला पॉझिटिव्हच राहावं लागलं. आणि त्यातून सुद्धा ना डॉक्टरांनी हे सांगितलं की म्हणजे नाही नाही आता फक्त 10 ते 15 दिवसामध्ये ती कव्हर होईल असं सांगितलं आहे आणि व्यवस्थित होईल तिचं सगळं, कमी होईल तिचं दुखणं वगैरे आणि ती बोलायला वगैरे लागेल असं सांगितलं आहे डॉक्टरांनी. तर ते ऐकून थोडंसं मनाला दिलासा वाटला. आणि अशा परिस्थितीत मात्र ना मनामध्ये एकच विचार येत होता की म्हणजे एखाद्या चांगल्या माणसासोबत ना एवढं वाईट होऊ शकत नाही. कारण की संकट तर माणसावर ना प्रत्येकावरती संकटं येत जात राहतच असतात. ज्याला संकटावरती म्हणजे जायचं आहे ते म्हणजे संकटाच्या ह्याच्यामध्ये भोवऱ्यामध्ये अडकतच असतं. पण ह्या भोवऱ्यातून ना आपले कर्मच आपल्याला काढत असतात. कारण की तुम्ही एक विचार करा की जेव्हा आमच्या समीक्षेचं ॲक्सिडेंट झालं होतं, तेव्हा एक माणूस ना देवदूतासारखा तिथे धावून आला. म्हणजे ना जेव्हा तिला महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि तिथले लोकांनी तिथे ती केस घेण्याला मनाई केली होती. त्या टायमाला ना एक तिथे सफाई कर्मचारी होता. त्यांनी तिची आयडी बघून तिच्या कॉलेजवाल्या लोकांना इन्फॉर्म केलं. आणि घरच्या लोकांना कळण्या अगोदर तिथे ना कॉलेजमधले सगळेजण आले, तिचे मॅडम, सर सगळेजण आले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून तिला ना फोर्टिज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. म्हणजे एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्याचा खर्च पण ना ते कॉलेजवालेच भरणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे ऐकून ना मनाला एक म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाटलं की त्यांचे म्हणजे मामा-मामीचे आमच्या कर्म चांगले आहेत. त्यामुळं त्यांना एवढ्या मोठ्या संकटातून निघण्याचा मार्ग भेटला त्यांना. कारण की फोर्टिज हॉस्पिटल जे आहे ते खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि त्याचं म्हणजे खर्च भरणं आपल्यासारख्या सामान्य माणसाला शक्यच नाही. पण अशा ह्याच्यामध्ये सुद्धा एक आधार म्हणून त्यांना सपोर्ट भेटला. तर हे खरंच त्यांचे चांगले कर्म आहेत आणि त्या माणसाचं म्हणजे खूप मनापासून आभार. अशी माणसं खूप कमी असतात जी अशा संकटाच्या टायमाला दुसऱ्यांना मदत करतात. कारण की अशा टायमामध्ये ना लोकं फक्त बघण्याचं काम करत असतात. फक्त व्हिडिओ काढण्याचं, बघण्याचं काम करत असतात. पण मदत करणारी लोकं फार कमी असतात आणि अशी मदत करणारी लोकं ना खरंच म्हणजे ह्या जमान्यामध्ये ना अशा लोकांची खूप गरज आहे. जे म्हणजे बघत बसत नाहीत, जे मदतीचा हात देत असतात. पुढच्या याचा विचार न करता जे मदतीचा हात देतात ना, खरंच त्यांना खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप म्हणजे त्यांचं उदंड आयुष्य असेल, ते सुखामध्ये राहतील असाच मनापासून आशीर्वाद निघेल. तर फ्रेंड्स, असं होता आमचा कालचा दिवस. खूप भयंकर आणि खूप कठीण प्रसंग बघून आम्ही आलो होतो. तर आता इथे ना शेपूची भाजी वगैरे बनवली होती सकाळी आणि आता वैभवदादाच्या डब्यासाठी इथे चपात्या बनवायच्या होत्या. तर चपात्यासाठी पीठ वगैरे मळून घेतलं आणि ना जे ते मोठेवाले कांदे म्हणते ते वांगे असतात ना, तर ते आणले होते वैभवदादांनी आणि जवळजवळ 4 दिवस झाले होते ते वांगे आणून. तर त्याचं काही बनवणं होतच नव्हतं आणि आज पण शेपूची भाजी बनवली होती. म्हणून मग ती वांग्याची भाजी वगैरे काही बनवत बसायची गरज नव्हती. म्हणून मी ना आता ते वांग्याचे काप बनवून त्याचे फ्राय करणार आहे आणि एक छोटासा व्हिडिओ मी इथे बनवलेला आहे. जास्ती काही मोठा व्हिडिओ बनवायची म्हणजे हेच नव्हती, माझी कॅपॅसिटीच नव्हती. पण छोटासा व्हिडिओ इथे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ना वांग्याचे काप जे आहेत ते काप करून घेतले आपले म्हणजे वेफरसारखे म्हणते असं गोल गोल काप करून घेतले आणि लसणाचा आणि अद्रकचा पेस्ट घेतली एका वाटीमध्ये. त्यामध्ये काळा मसाला टाकला आणि जेवढे काही पावडरचे मसाले म्हणजे जिरा पावडर होता माझ्याकडे आणि हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून
आणि काळे तिखट टाकून ते सगळं मिक्स करून घेतलं, अद्रक लसणाची पेस्ट. आणि त्याच्यामध्ये ते वांग्याचे काप जे आहेत ते बुडवून त्याला सगळा मसाला लावून असंच ठेवून दिलं आहे मी. तोपर्यंत इथे ना वैभवदादाची अंघोळ झाली होती आणि त्याला आता चहा चपाती खायची होती. त्यामुळं मग इथे मी चहा ठेवलेला आहे आणि आता पटापट गरमागरम चपात्या बनवते. तर तो चहा चपाती खाईल. त्याला ना सकाळी सकाळी भाजी चपाती खायचं म्हणलं तर थोडंसं त्याला हे वाटतं. भाजी खातो पण कमी खातो एकदम, पण त्याला चहा चपाती आवडते जास्ती. त्यामुळे इथे मी चहा चपाती बनवते आता. तर आता इथे चपात्या बनवून झाल्या आणि त्यानंतर म्हणजे वैभवदत्ताचा नाश्ता चालू आहे बाहेर हॉलमध्ये. तर आता मी पटकन येते ना, हे वांग्याचे काप जे आहेत ते मसाला लावून ठेवले होते, तर ते काप मी फ्राय करून घेणार आहे. तर हे वांग्याचे काप फ्राय करण्यासाठी ना इथे रवा लागणार होता. तर रवा ॲक्च्युली भरणीमधला संपला होता, तर मी इथे आता नवीन पॅकेट काढलं आणि रवा भरणीमध्ये भरून घेतला. तर 2 ते 3 चमचे मी इथे रवा घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे मी बेसन. तर 1-2 चमचे बेसन टाकायचं आहे. तर ॲक्च्युली ना इथे बेसन वापरण्यापेक्षा जर आपण तांदळाचं पीठ वापरलं ना, तर ते अजून कुरकुरीत आणि छान असे काप झाले असते. पण ना माझ्याकडे तांदळाचं पीठ संपलेलं नव्हतं तांदळाचं पीठ, म्हणून मी इथे बेसन वापरलं. म्हणजे रवा 3 चमचे आणि 2 चमचे बेसन आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं याच्यामध्ये. जास्ती मीठ नाही टाकायचं, कारण की आपण जे वांग्याचे काप आहेत त्याला जो मसाला लावलेला आहे त्या मसाल्याला मीठ होतं अगोदर. त्यामुळे ना थोडंसंच मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि मग हे जे मसाला लावून ठेवलेले जे वांग्याचे काप आहेत ते ह्या रव्यामध्ये डीप करून त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे ना चपात्यासाठी जो तवा वापरलेला होता ना, त्याच तव्यावरती मी हे काप जे आहे ते फ्राय करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, एवढाच होता आजचा हा छोटासा व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.